विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये ॲडिशन ऑफ इंटेजर्स हा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. ॲडिशन म्हणजे बेरीज. संख्या रेषेवरती जे इंटेजर्स, जे अंक असतात, त्या अंकांची बेरीज कशी करायची, हा आज एक आपण महत्वाचा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. पहिलं उदाहरण आहे 8 अधिक 6. दुसरं आहे 9 अधिक कंसात वजा 3 कंस पूर्ण. तिसरा आहे 5 अधिक कंसात वजा 6 कंस पूर्ण. चौथा आहे वजा 7 अधिक 2. पाचवा आहे वजा 8 अधिक 0. सहावा आहे वजा 5 अधिक कंसात वजा 2 कंस पूर्ण. आता संख्या रेषेवरच्या इंटेजरची ऍडिशन करत असताना, बेरीज करत असताना गोंधळून जायचं काही कारण नाही. संख्या रेषेवरच्या इंटेजरना धन आणि ऋण ही फक्त दोनच चिन्ह असतात. एक व्यावहारिक बाब लक्षात घ्यायची या ठिकाणी की समजा तुमच्याजवळ धन म्हणजे तेवढे पैसे आहेत, शिल्लक आहेत तेवढे, आणि ऋण म्हणजे दुसऱ्यांचं देणं आहे, कर्ज आहे तुमच्यावर, आणि त्याची गोळाबेरीज करायची की बाबा एकूण कर्ज दिल्यानंतर काय शिल्लक राहील तुमच्याकडे, म्हणजे ऍडिशन. आता या ठिकाणी बघा, पहिलं उदाहरण सांगतो. एक गोष्ट लक्षात आली तुमच्या की इंटेजरची ऍडिशन करत असताना एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असं ठेवायचं की ऋण म्हणजे तुमच्याकडे कर्ज आहे दुसऱ्याचं, आणि धन म्हणजे तुमच्याजवळ तेवढे पैसे आहेत, आणि मग हे दुसऱ्याचं कर्ज दिल्यानंतर तुमच्याकडे जे पैसे शिल्लक राहतात किंवा तुमच्याजवळ जे कर्ज राहतं म्हणजे ऍडिशन, म्हणजे बेरीज. एवढी एक गोष्ट हे इंटेजरचं ऍडिशन करत असताना लक्षात. मुद्दा तुमच्या लक्षात आला की ऋण म्हणजे तुमच्याकडचं कर्ज आहे तुमच्यावरचं, आणि धन म्हणजे तुमच्याजवळ तेवढे पैसे आहेत, आणि मग कर्ज वगैरे पार करून तुमच्याकडे जे शिल्लक राहील किंवा जे कर्ज राहील ते म्हणजे इंटेजरची ऍडिशन, म्हणजे इंटेजरची बेरीज. आता पहिलं उदाहरण लक्षात घ्या. इथं 8 हा एक अंक आहे, आणि इथं बेरजेचं चिन्ह आहे, आणि इथं 6 आहे. हे जे बेरजेचं चिन्ह आहे त्याची ऍडिशन करायची आहे ते दाखवतं. या 8च्या पुढे चिन्ह नाही, म्हणून तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की 8च्या पुढे चिन्ह नाही, मग आता काय करायचं. तर गणितामध्ये एक अशी काही पद्धती, काही रूढी असतात, तशा गणितामध्ये आहे. तर गणितामध्ये धन हे जे चिन्ह आहे इंटेजरच्या पुढे जे आपण लिहितो धन, ते गणितामध्ये नाही लिहिलं तरी चालतं, पण ऋणाच्या बाबतीमध्ये तसं नाही. ऋण हे चिन्ह द्यावंच लागतं. मग या 8ला धन चिन्ह आहे, म्हणजे ज्याच्या पुढे चिन्ह नसतं त्याचं चिन्ह धन असतं. या 8ला धन चिन्ह आहे, आणि या 6ला सुद्धा धन चिन्ह आहे, म्हणजे 8 रुपये तुमच्याकडे आहेत, आणि पुन्हा आणखी 6 रुपये शिल्लक आहेत. कर्ज आहे का तुमच्याकडं? नाही. मग
एकूण तुम्ही बेरीज केल्यानंतर काय होईल, तुमच्याकडे पहिले 8 रुपये अधिक नंतरचे 6 रुपये एकूण झाले 14 रुपये. हे 14 रुपये हे तुमच्याकडे शिल्लक राहिले म्हणून त्याची बेरीज धन 14 अशी येईल. बरोबर, धन 14. आता दुसरं उदाहरण लक्षात घ्या. या ठिकाणी इथं अधिक 9 म्हणजे अधिक 9, या ठिकाणी अधिक 9 अधिक कंसात वजा 3 कंस पूर्ण, म्हणजे तुमच्याकडे 9 रुपये आहेत. हे धन म्हणजे तुमच्याकडे 9 रुपये आहेत आणि ऋण 3 म्हणजे तुमच्याकडं 3 रुपये दुसऱ्याचं देणं आहे, कर्ज आहे. मग हा सगळा व्यवहार पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे काय होणार आहे, 9 रुपयामधून हे 3 रुपये वजा होईल कर्ज आणि मग शिल्लक किती राहतील, 6 रुपये राहतील. शिल्लक राहतील म्हणून या ठिकाणी अधिक चिन्हाचं अधिक 6. लक्षात आलं, सोपी गोष्ट आहे की नाही. आता तिसरं उदाहरण बघा. 5 रुपये इथं चिन्ह नाही म्हणजे धन आहे. 5 रुपये तुमच्याकडे आहेत आणि दुसऱ्याचं देणं 6 रुपये आहे. व्यवहार पूर्ण केल्यानंतर काय होईल, तुमच्याकडं 1 रुपया कर्ज राहील म्हणून इथं वजा येईल. आता या उदाहरणामध्ये चौथ्या बघा. तुमच्याकडे 7 रुपये कर्ज आहे आणि तुमच्याकडे शिल्लक किती आहे, 2 रुपये आहे. मग हा व्यवहार पूर्ण केल्यानंतर तुमच्याकडे कर्ज राहील का शिल्लक राहील, कर्ज राहील. किती राहील, 5 रुपये. 5 रुपये कर्ज म्हणून वजा 5. आता 5वं उदाहरण बघा. तुमच्याकडे 8 रुपये कर्ज आहे, ऋण म्हणजे कर्ज आहे आणि तुमच्याकडं शिल्लक काहीच नाही म्हणल्यावर कर्ज तसंच राहील. कर्ज राहील म्हणून वजा 8 कर्ज राहील. आता 6वं उदाहरण बघा. वजा 5 आहे अधिक कंसात वजा 2, म्हणजे 5 रुपये पहिलं कर्ज आहे तुमच्याकडे आणि नंतर ही 2 रुपये कर्ज झालं. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुम्ही विचार केल्यानंतर काय होईल, हे पहिलं 5 रुपये कर्ज आणि हे दुसरं 2 रुपये कर्ज, 7 रुपये कर्ज होईल म्हणून इथं वजा 7. आता ही उदाहरणं पुन्हा एकदा लक्षात घ्या, मी तुम्हाला समजावून देतो. इथं पहिलं उदाहरण बघा. 8 रुपये तुमच्याकडे शिल्लक आहे. आता हे मधलं जे चिन्ह आहे हे मधलं चिन्ह बेरजेचं आहे, ऍडिशनचं आहे. हे 8 रुपये तुमच्याकडे शिल्लक आहे आणि पुन्हा 6 रुपये शिल्लक, मग एकूण पैसे किती झाले तुमच्याकडे, 14 रुपये झाले. शिल्लक राहिले म्हणून अधिक 14. कर्ज काय आहे का याच्यामध्ये, नाही. कर्ज नाही म्हटल्यानंतर ऋण चिन्ह तिथे येणार नाही. आता इथे 9 रुपये तुमच्याकडे आहेत, अधिक 9 म्हणजे 9 रुपये आहे आणि तुमच्याकडं वजा 3 म्हणजे 3 रुपये कर्ज आहे. मग कर्ज आपण देऊन टाकणार, आपल्याकडे आहे म्हणल्यानंतर. तुमच्याकडे शिल्लक किती राहिले, 6 रुपये राहिले. तिसऱ्या उदाहरणामध्ये 5 रुपये तुमच्याकडे आहे आणि 6 रुपये दुसऱ्याचं देणं आहे. हे 6 रुपये दिल्यानंतर तुमच्याकडे काय होईल, 1 रुपया कर्जच राहील म्हणून कर्ज राहील म्हणून वजा येईल. चौथ्या उदाहरणामध्ये वजा 7 म्हणजे 7 रुपये कर्ज आहे, 2 रुपये तुमच्याकडे आहे. कर्ज दिल्यानंतर वजा 5 रुपये म्हणजे 5 रुपये कर्ज राहील म्हणून इथं वजा चिन्ह. 5व्या उदाहरणामध्ये 8 रुपये कर्ज आहे आणि तुमच्याकडे पैसेच नाही द्यायला, 0 पैसे आहेत म्हणल्यानंतर कर्ज तसंच राहील पुढं. 6व्या उदाहरणामध्ये 5 रुपये कर्ज आहे, पुन्हा 2 रुपये कर्ज झालं, मग एकूण कर्ज किती झालं, 7 रुपये म्हणून वजा 7.
लक्षात आलं ऍडिशन तुमच्या? हे एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचं की ऋण म्हणजे तुमच्याकडे कर्ज आहे आणि धन म्हणजे तुमच्या जवळची शिल्लक आहे आणि मग हा व्यवहार पूर्ण करायचा आहे. व्यवहार पूर्ण केल्यानंतर कर्ज जर राहिलं तर त्याला ऋण चिन्ह द्यायचं आणि जर समजा शिल्लक राहिली तर त्याला धन चिन्ह द्यायचं. एवढी इंटेजरची ऍडिशन सोपी आहे. आता या ठिकाणी बघा, इथं सांगितलंय ऍडिशन करायची आहे. कशाची करायची आहे? हा जो इंटेजर दाखवलेला आहे इंटेजरची आणि याची ऍडिशन करायची. आता इथं एक उदाहरण दिलेले बघा. -2 म्हणजे तुमच्याकडे 2 रुपये कर्ज आहे आणि 8 रुपये शिल्लक आहे. काय म्हणजे 6 रुपये शिल्लक राहील. आलं लक्षात तुमच्या? आता इथं या 6 मध्ये हे 8 मिळवायची, इंटेजरची ऍडिशन करायची आहे. हे पण धन आहे आणि हे पण धन आहे. हे 6 रुपये तुमच्याकडं शिल्लक आहे आणि पुन्हा 8 रुपये शिल्लक झाले म्हणजे किती शिल्लक झाले? एकूण 14 रुपये. आता इथं 0 आहे, 0 प्लस 8. इथं 0 शिल्लक आहे आणि इथं 8 रुपये म्हणजे शिल्लक किती झाली? 8 रुपये झाली. आता इथं -4 आहे, कंस करूया त्याला, अधिक 8 बरोबर 4 रुपये कर्ज आहे, 8 रुपये शिल्लक आहे. व्यवहार पूर्ण केला, 4 रुपये तुमच्याकडं कर्ज राहणार. आता तसंच ही उदाहरणं सोडवायचे. मी इथं खाली सोडवून देतो. ऋण 2 अधिक 4 आधी लिहून काढूया. दुसरं उदाहरण 6 अधिक 4. तिसरं आहे 0 अधिक 4 आणि चौथा आहे ऋण 4 अधिक 4. आता ही उदाहरण लक्षात घ्या. 2 रुपये कर्ज आहे आणि 4 रुपये शिल्लक आहे. व्यवहार पूर्ण केला. शिल्लक किती राहतील? 2 रुपये शिल्लक राहतील. शिल्लक राहतील म्हणून धन चिन्ह दिलं. 6 रुपये आहे, पुन्हा 4 रुपये आहे तुमच्याकडं. व्यवहार पूर्ण केला. 10 रुपये शिल्लकच राहील म्हणून धन चिन्ह दिलं. काहीच नाही, पैसे 0 पैसे आहेत. पुन्हा 4 रुपये आले तुमच्याकडं, 4 शिल्लक राहतील. आता इथं बघा, हे चौथं उदाहरण महत्वाचं आहे. -4 रुपये आहेत तुमच्याकडं म्हणजे कर्ज आहे 4 रुपये आणि हे 4 रुपये अधिक 4 आहेत म्हणजे तुमच्याकडे 4च रुपये शिल्लक आहे. व्यवहार पूर्ण केल्यानंतर कर्ज पण तेवढंच आहे आणि शिल्लक पण तेवढी आहे. व्यवहार पूर्ण केला, तुमच्याजवळ काहीही राहणार नाही, 0 पैसे राहतील. मग 0 राहतील म्हणल्यानंतर त्याला आपण संख्या रेषा आपण बघितलेली आहे. या शून्याला कोणतं चिन्ह द्यायचं? धन द्यायचं का ऋण द्यायचं? तर हे कर्ज पण नाही आणि शिल्लक पण नाही म्हणून शून्याला कोणतंही चिन्ह द्यायचं नाही. म्हणून संख्या रेषेवरचा जो 0 आहे तो धन पण नसतो आणि ऋण पण नसतो. आता लक्षात आलं? 0 धन पण आणि ऋण पण का नाही ते? कारण 4 रुपये तुमच्याकडं कर्ज आहे आणि 4 रुपये तुमच्याकडे नंतर आले. व्यवहार पूर्ण केला, तुमच्याजवळ काय राहील का? काहीच राहणार नाही. कर्ज पण राहणार नाही आणि शिल्लक पण राहणार नाही. म्हणून याला धन पण चिन्ह द्यायचं नाही आणि ऋण पण चिन्ह द्यायचं नाही. लक्षात आलं?
ऍडिशनची इंटेजरच्या ऍडिशन करायचं अतिशय सोपं आहे, फार सोपं आहे. जे दोन इंटेजर दिलेले आहेत त्याचं चिन्ह कोणतं आहे ते बघायचं. जर ऋण चिन्ह असेल तर कर्ज समजायचं आणि धन चिन्ह असेल तर आपल्याकडे तेवढी शिल्लक आहे असं समजायचं. व्यवहार पूर्ण करायचा, कर्ज आहे ते देऊन टाकायचं. जर शिल्लक राहिली तर धन चिन्ह द्यायचं, कर्ज राहिलं तर ऋण चिन्ह द्यायचं. आता ही बाब आपण आणखी एकदा समजावून घेऊया, म्हणजे त्याचं दृढीकरण होईल आणि तुमच्या लक्षात राहील काय काय. आता बघा, आपण परत मूळच्या उदाहरणावर येऊया आणि ही गोष्ट तुम्ही चांगली तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, इथं 8 म्हणजे अधिक 8 आहे, म्हणजे तुमच्याकडे शिल्लक आहे. हे 6 रुपये पण शिल्लक आहे. 6 आणि 8 14 झालं. 14 रुपये शिल्लक राहतील म्हणून इथं अधिक चिन्ह आलं. दुसऱ्या उदाहरणामध्ये 9 रुपये, इथं 9 आहे म्हणजे अधिक 9 आहे आणि अधिक 9 आणि कर्ज किती आहे? 3 रुपये आहे कर्ज. म्हणजे या 9 रुपये शिल्लकीतून हे 3 रुपये कर्ज गेल्यानंतर 6 रुपये तुमच्याकडे शिल्लक राहतील. शिल्लक राहतील म्हणून इथं अधिक चिन्ह द्यायचं. तिसऱ्या उदाहरणामध्ये इथं 5 रुपये आहे, शिल्लक आहे आणि कर्ज 6 रुपये आहे. व्यवहार पूर्ण केला, कर्ज 1 रुपया राहील म्हणून इथं 1 लिहिलं आणि इथं कर्ज आहे म्हणून वजा चिन्ह. चौथ्या उदाहरणामध्ये 7 रुपये वजा आहे, वजा 7 आहे म्हणजे 7 रुपये कर्ज आहे आणि 2 रुपये तुमच्याकडे आहे. इथं व्यवहार पूर्ण केल्यानंतर 5 रुपये कर्ज राहील म्हणून इथं ऋण 5. पाचव्या उदाहरणामध्ये 8 रुपये कर्ज आहे आणि तुमच्याकडे 0 पैसे आहे, म्हणजे कर्ज तसंच राहील म्हणून वजा 8. 6व्या उदाहरणामध्ये कर्ज 5 रुपये आहे आणि पुन्हा आणखी 2 रुपये कर्ज झालेलं आहे. एकूण कर्ज झालं 7 रुपये म्हणून इथं ऋण चिन्ह. फक्त जर तुमच्याकडे शिल्लक ही तेवढीच असेल आणि कर्जही तेवढंच असेल तर तुमचं उत्तर 0 येईल. 0 उत्तर आल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की 0ला ते कर्जही नाही आणि शिल्लकही नाही म्हणून 0ला कोणतंही चिन्ह द्यायचं नाही. इंटेजरची ऍडिशन लक्षात घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जर चिन्ह चुकलात द्यायला तर तुमचं उत्तर पूर्णपणे चुकतं. कारण इंटेजरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना चिन्ह हे अतिशय महत्वाचं आहे. चिन्ह जर चुकलात तर तुमचं उदाहरण चुकलं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऋण चिन्ह जे आहे ते कर्ज असं समजायचं आणि धन चिन्ह जे आहे ते तुमच्याकडे शिल्लक आहे असं समजायचं. व्यवहार पूर्ण करायचा आणि जर कर्ज शिल्लक राहत असेल तर ऋण चिन्ह द्यायचं. शिल्लक राहत असतील पैसे तुमच्याकडे तर धन चिन्ह द्यायचं. एवढी एक व्यावहारिक बाब जर तुम्ही लक्षात ठेवली तर इंटेजरचे ऍडिशन चुकायचं काहीही कारण नाही. एवढं एक साधी सोपी बाब आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. बरीचशी प्रॅक्टिस सेट मधली बरीचशी उदाहरणं मी तुम्हाला याच्यामध्ये समजून दिलेली आहेतच. जी पुढची जी उदाहरणं आहेत ती तुम्ही घरी सोडवायची आहे आणि जर त्याची उत्तर पाठीमागं तपासा आणि जर समजा तुम्हाला काही शंका आली तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायची, बाब समजून घ्यायची. तुम्ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली की ऋण चिन्ह म्हणजे कर्ज आहे आणि धनचिन्ह म्हणजे तुमच्याकडे पैसे आहे आणि तुम्हाला हा व्यवहार संपवून टाकायचा आहे. व्यवहार संपवल्यानंतर जर कर्ज राहिलं तर ऋण चिन्ह द्यायचं आणि शिल्लक राहिली तर धन चिन्ह द्यायचं. उदाहरण संपलं. एवढं साधी सोपी बाब आहे, तुम्ही ती लक्षात ठेवा. घरी ही उदाहरणं सोडवा आणि जर समजा तुम्हाला काही अडचण येणार नाही, जर अडचण आली तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. व्हिडिओ जर पुन्हा एकदा बघितला तर तुमची अडचण अजिबात येणार नाही किंवा तुमची शंकाच राहणार नाही.
मला खात्री आहे तुम्ही ही उदाहरणं घरी सोडवायची. हा ऍडिशन ऑफ इंटेजरचा हा घटक आज संपलेला आहे. धन्यवाद.